लवकरच गुरुपौर्णिमा आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक विविध सेवा दत्त महाराजांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या करतो. पण अनेकशा जणांना स्वामी सेवा, गुरुसेवा किंवा दत्त सेवा कुठलीच सेवा किंवा कोणत्याच देवाची सेवा करण्याची इच्छा नसते. असं आपल्याला का होतं बरं? कधी-कधी आपण काय होतो, की सेवा तर करतो, पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आपण खचून जातो किंवा आपलं मन स्थिर नसतं, आपलं मन भरकटत असतं. त्यामुळे आपल्याला कुठलीच सेवा करण्याची, कुठल्याच देवाचं नामस्मरण करण्याची इच्छाच होत नाही. पण या मनाला, भरकटलेल्या मनाला स्थिर करण्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे असतात. अखंड नामस्मरण ही खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही कधीही, कुठेही, कशाही प्रकारे स्वामींचं नावं जपायचं आहे. स्वामी म्हणतात, "जो माझं नाव जपतो त्याला मी आयुष्यभर जपतो. त्याची साथ मी कधीच सोडत नाही." त्यामुळे अखंड नामस्मरण केलं ना, तर त्याच्या इतकी प्रभावी सेवा तर दुसरी कोणतीच नाही आहे. तुम्ही ज्यावेळी ना खूप संकटात असाल, खूप तुम्हाला तुमचं मन हलकं करावंसं वाटत असेल, जवळपास कोणीच नसेल किंवा कोणासमोरही आपण आपलं मन हलकं केलं, तर ते काय करतात, रडून ऐकतात, पण हसून जगाला सांगतात. असं करण्यापेक्षा तुम्ही आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. मठात जा, केंद्रात जा, स्वामींसमोर जा आणि त्या ठिकाणी स्वामींसमोर सगळं काही मनातलं बोला. तुम्ही रडा, स्वामींच्या समोर तुम्ही तुमचं मन मोकळं करा. कारण तुमचं स्वामी ऐकून घेतात आणि त्यावरती मार्गसुद्धा काढतात. ते जगाला हसून सांगत नाहीत. लोकांसमोर तुम्ही जर तुमचं रडगाणं सांगत बसला ना, तर ते चार चौघांना अजून सांगून ते हसून सांगून तुमची चेष्टा करतात. पण तेच जर तुम्ही स्वामींसमोर सांगितलं, तर तुमचं मन शांत होतं, तुम्ही स्थिर होता आणि थोड्या वेळाने तुम्ही परत तुमच्या कामामध्ये रमून जाता. तुम्हाला तुमच्या मनाला हलकं झाल्यासारखं वाटतं. नक्की अनुभव घेऊन पहा. काही कालावधी असा येतो, की जेव्हा आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो. भले ते संकट स्वामींनी आपल्यावरती आलेलं आहे, पण आपल्या प्रारब्धाचे, कर्माचे काही भोग असतात, त्यामुळे ते आपल्याला भोगावे लागतात. पण जर त्या क्षणी जर स्वामी आपल्यासोबत असतील ना, तर ते कर्म भोगत असताना, ते संकट भोगत असताना आपल्याला कसल्याही प्रकारची झळ बसत नाही. त्यामुळे नेहमी स्वामी सेवेमध्ये राहा. थोडक्यात काय, तर आपले कर्म आणि प्रारब्ध तर आपल्याला भोगावे लागतात. पण आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे आहे, स्वामी सेवा करायची आहे, कोणाविषयी वाईट चितायचं नाहीये. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवलं, तुम्ही तुमचं सगळी वागणूक चांगली ठेवली, तर युनिव्हर्स काय करत असतं, त्याच गोष्टी आपल्याकडे परत फिरवून देत असतं. पण तेच जर तुम्ही एखाद्याविषयी ईर्ष्या व्यक्त करत असाल, वाईट गोष्टी त्यांच्याविषयी चिंतत असाल, एखाद्याचं वाईट करत असाल आणि इकडे कितीही जरी तुम्ही नामजप करत असाल ना, तरी त्या गोष्टी फिरून परत तुमच्याकडेच येत असतात. त्यामुळे तुमची कर्म चांगली ठेवा आणि सेवा करा. एखाद्याचं चांगलं झालं ना, तर वाह! त्याचं इतकं चांगलं झालं, त्याने चांगलं घर घेतलं, अशी जी निर्मळ मनाची भावना आहे ना, ती आपल्या मनातून आली, तर तीच खरी स्वामी सेवा असते. त्यामुळे सतत नेहमी दुसऱ्यांविषयी चांगला विचार करा, म्हणजे तुमच्याही आयुष्यामध्ये चांगलं घडेल. आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची, किती प्रमाणामध्ये करून घ्यायची, हे सगळं स्वामींनी ठरवलेलं आहे. आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि आपल्याकडून त्या सेवा घडत असतात. या जगामध्ये सुखी असं कोणीही नाहीये. तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. स्वामींबद्दल नेहमी कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची आहे. भले तुमचा भूतकाळ खूप चांगला गेलेला आहे, तुमचा वर्तमान काळही चांगला चाललेला आहे आणि तुमचा भविष्यकाळही चांगला होणार आहे, असा विश्वास महाराजांवर ठेवायचा. किंवा मग तुमचा भूतकाळ खूप खराब होता, पण तुमचा वर्तमान काळ चांगला आहे, तुमचा भविष्यकाळ चांगला जाणार आहे. त्यामुळे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, की तुमचा आत्ताचा वर्तमान काळ खूप खराब चाललाय, पण तुमचा भूतकाळ स्वामींच्या कृपेने खूप चांगला गेलाय. त्यामुळे नेहमी स्वामींविषयी कृतज्ञ राहा. मग तुमचा काळ चांगला असो किंवा वाईट. कारण प्रत्येक काळामध्ये स्वामी तुमची साथ देत असतात. तुम्ही संकटात असाल, तुम्ही आनंदात असाल, नेहमी स्वामींविषयी कृतज्ञ राहा. स्वामींचे आभार माना. तुम्ही एक गोष्ट मनाशी ठरवूनच घ्यायची आहे. स्वामी तुम्हाला मला कितीही संकटं द्यायची आहेत ना द्या. पण मी तुमचा पिछा सोडणार नाही. मी नामस्मरण करत राहणार, मी सेवा करणार आणि मी तुमच्यावरचा विश्वास दृढ ठेवणार. मग तुम्ही मला कितीही संकटातून न्या. कारण ही तुमची परीक्षेची वेळ असते आणि यातून जो तारतो ना, त्याला स्वामी नक्कीच प्रसन्न होतात. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे, गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेनिमित्ताने तुम्ही सेवा करा. पण नाहीच तुमच्याकडून काही घडत, तर फक्त नामस्मरण करा. नामस्मरण इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही. तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सदैव तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असं जे नामस्मरण आहे, तुम्ही तुम्ही ज्या गुरूंना मानता, तुमची जी इष्टदेवता आहे, त्या देवतेचं नामस्मरण करत चला. बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतील. तुमची संकटं दूर होतील. स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही. कितीही संकट आली तरी तुम्हाला त्याची झळ बसणार नाही. तुमच्या इच्छापूर्ती होतील आणि तुमच्या मनाला एक वेगळी स्थिरता, एक वेगळंच जो आनंद आहे तो लाभेल. त्यामुळे तुम्ही ही सेवा करून पहा.
बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.